आता घेऊयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा। राज्यात आज पुणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरला येलो अलर्ट जारी। उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर, तर उजनी आणि वीर धरणातनं 60,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। भीमा नदी पात्रातील पुंडलिक मंदिरांसह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पुराचा वेढा। भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली। साताऱ्याच्या कोयना धरणातनं 31,746 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। या विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार, नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 83%, मात्र उर्वरित मराठवाड्यातील प्रकल्प कोरडेच। मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम जलसाठा उपलब्ध असल्यानं चिंता वाढली। तर जळगावच्या हतनूर धरणाचे 18 दरवाजे एका मीटरनं उघडले। हतनूर धरणातनं 32,633 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो, शहराच्या मधोमध असलेला अंबाझरी तलाव नागपूरकरांचं आकर्षण। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। इचलकरंजी शहरातील लहान पूल वाहतुकीसाठी बंद, सध्या मोठ्या पुलावरनं वाहतूक सुरू। पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी, पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, तर खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 5 घरांचं पूर्णतः तर 364 घरांचं अंशतः नुकसान। जनावरांच्या 135 गोठ्यांचं सुद्धा मोठं नुकसान। सालेकसामध्ये 1 महिला जखमी, तर धान पिकाची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली।